आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा 7वा प्रॉब्लेम पाहतोय. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते. रोटेक्स लिमिटेड रायपूर अँड विक्स लिमिटेड विजापूर आर द टू कंपनीज. दोन कंपन्यांचा डेटा दिलेला आहे आपल्याला. रायपूरला रोटेक्स लिमिटेड आहे आणि विजापूरला विक्स लिमिटेड आहे. टू कंपनीज whose assets on hand and liabilities payable and reserve and provisions made are exactly one and the same except that their capital structure differs from each other. Their share capital disclose the summarized position which is as follows. आपल्याला सांगितलेले की दोन्ही कंपन्यांच्या ऍसेट्स ज्या आहेत इन हँड आणि लायबिलिटीज पेबल रिझर्व्ह आणि इतर पोझिशन ज्या प्रोव्हिजन ज्या आहेत त्या दोन्हींच्या सारख्याच आहेत. त्यामध्ये काही बदल नाही. फक्त त्यांचं जे कॅपिटलचं स्ट्रक्चर आहे ते मात्र बदल आहे त्यामध्ये. मग ते कॅपिटलचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला खालील प्रमाणे दिलेलं आहे. आधी रोटेक्स लिमिटेडचं कॅपिटलचं स्ट्रक्चर आहे, त्यानंतर विक्स लिमिटेडचं कॅपिटलचं स्ट्रक्चर आहे. बघा, रोटेक्स लिमिटेडचं जे कॅपिटल आहे 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, 5000 6% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप 5 लाख. 5 लाख रुपयाचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 5000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप 50,000. 5 लाख रुपये प्रेफरन्स आहे आणि 50,000 रुपये इक्विटी कॅपिटल आहे. असं टोटल रोटेक्स लिमिटेडचं कॅपिटल आहे 5,50,000. त्यानंतर विक्स लिमिटेडचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे. विक्स लिमिटेडचं जे कॅपिटल आहे ते 506% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप 50,000. 50,000 रुपयाचं प्रेफरन्स कॅपिटल आहे. दोन्हींचा जो रेट आहे डिव्हिडंडचा तो सेम आहे प्रेफरन्सचा. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते 50,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. इक्विटी कॅपिटल आहे 5 लाख. दोन्हींचं कॅपिटल पण सेम आहे 5,50,000 5,50,000, पण जे स्ट्रक्चर आहे कॅपिटलचं ते चेंज आहे. रोटेक्स लिमिटेडचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल 5 लाख आहे आणि इक्विटी शेअर कॅपिटल 50,000 आहे. तर विक्स लिमिटेडचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000 आहे आणि इक्विटी शेअर कॅपिटल 5 लाख आहे. खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द ऍक्च्युअल प्रॉफिट अर्न बाय द टू कंपनीज फॉर द लास्ट 2 अकाउंटिंग इयर्स. मागच्या 2 वर्षाचा जो प्रॉफिट आहे दोन्ही कंपन्यांचा तो दिलेला आहे. अमाउंटेड टू ₹72,500 अँड 1,07,500 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सेम आहे. प्रॉफिट 2 वर्षाचा दिलेला आहे दोन्ही कंपन्यांचा. तो आहे 72,500 आणि 1,07,500 रुपये दोन्ही कंपन्यांचा. The normal rate of return in respect of equity share in industry in which these companies are engaged is 10%. म्हणजे सेम ज्या बिझनेस मध्ये ह्या कंपन्या आहेत त्या सेम बिझनेस मध्ये जर आपण इतर ठिकाणी पैसे गुंतवले असते तर आपल्याला 10% रिटर्न मिळाला असता. म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर ऑन of these two companies on the basis of capitalized value of profit. Capitalized value of profit म्हणजे yield basis ने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मेथडने करायचं आहे. यामध्ये आपल्या 4 स्टेप्स असतात. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढतो, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढतो, तिसऱ्या स्टेप मध्ये कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट काढतो आणि चौथ्या स्टेप मध्ये आपण एका शेअरची व्हॅल्यू काढतो. पण हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट साठी जो प्रॉफिट दिलेला आहे, इतर प्रॉब्लेम मध्ये 2-3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला असतो आणि एकच कंपनी असते, पण इथे 2 कंपन्या आहेत. त्यामुळे आपण सोडवताना एक टॅब्युलर फॉर्म मध्ये सोडवणार आहोत. म्हणजे स्टेटमेंट आखणार आहोत आणि त्या स्टेटमेंट मध्ये कॅल्क्युलेशन करणार आहोत. मग घ्या, पहिल्यांदा स्टेटमेंट आखा. स्टेटमेंटला वरती नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ स्टेटमेंट शोईंग व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. कॉलम करा पर्टिक्युलर रोटेक्स लिमिटेड आणि विक्स लिमिटेड. आपण स्टेटमेंट फॉर्म मध्ये का घेतोय? कारण 2 कंपन्यांचं कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला. जर एकाच कंपनीचं असतं तर मग आपण आपल्या नेहमीप्रमाणे फॉर्म्युले लिहून डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं असतं.
सर्वांनी स्टेटमेंट टाका. रोटेक्स लिमिटेड आणि विक्स लिमिटेड दोन्ही कंपन्यांचा आपल्याला व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करायची आहे. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या. पर्टिक्युलर मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट फॉर लास्ट 2 अकाउंटिंग इयर्स. 2 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, त्याची आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट करणार आहोत. 72,500 प्लस 1,07,500 आपल्याला दोन्ही वर्षाच्या ऍव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे दोन्ही कंपन्यांचा. त्याची बेरीज करा. 1,80,000 रुपये येते. त्याला 2 ने भाग द्या आणि जो आपला प्रॉफिट येतोय तो प्रॉफिट आपण डायरेक्ट दोन्ही कंपन्यांच्या कॉलमला लिहिणार आहोत. बघा आपण कॅल्क्युलेशन केलंय, ऍव्हरेज प्रॉफिट काढलाय, दोन्ही वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज केली आणि त्याला 2 ने भाग दिला. कॅल्क्युलेशन करून जो प्रॉफिट आला तो आपण दोन्ही कंपन्यांच्या कॉलम मध्ये लिहिला, कारण दोन्हींचा प्रॉफिट पण सेम आहे. 90,000 रुपये ऍव्हरेज प्रॉफिट लिहिला. आता नेहमी आपण जी वजाबाकी करतो कॅल्क्युलेशन करताना, तर त्यामध्ये जी सेकंड स्टेप असते आपली, जेवढा आपण भाग रिझर्व्हला ट्रान्सफर केला असेल वगैरे तेवढा आपण मायनस करून कॅल्क्युलेशन करतो मेंटेनेबल प्रॉफिटचं. इथे आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेला आहे, मग त्यावर आपल्याला डिव्हिडंड कॅल्क्युलेट करावा लागेल. तो डिव्हिडंड दोन्ही कंपन्यांचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल सेपरेट असल्यामुळे वेगवेगळा येईल, मग तो आपल्याला लेस करायचा आहे. लेस प्रेफरन्स डिव्हिडंड ऍट 6% पर ॲनम. दोन्ही कंपन्यांचं कॅपिटल प्रेफरन्सचं वेगवेगळं आहे, दोन्हींचाही 6% डिव्हिडंड आहे, मग तो आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. 6% on 5 lakh is equal to 30,000 and 6% on 50,000 is equal to 3,000. दोन्ही कंपन्यांचा प्रेफरन्स डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट केला आणि तो मायनस करा. मायनस करून 90,000तून 30,000 गेले, 60,000 रुपये उत्तर आलं. विक्स लिमिटेडचे 90,000तून 3,000 गेले, उत्तर आलं 87,000 रुपये. इथे बी करा. आर आणि बी हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचंय. दोन्हींचा जो प्रॉफिट येतो त्याला डायरेक्ट मेंटेनेबल प्रॉफिट म्हणा. जनरली आपण रिझर्व्ह लेस करतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये रिझर्व्ह दोन्हींचा सेम आहे असं सांगितलेले, पण तो दिलेला नाहीये. त्यामुळे जो डिव्हिडंड पेड करायचा आहे तो डिव्हिडंड आपण काय केला, मायनस केला आणि मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. मेंटेनेबल प्रॉफिट आला 60,000 रुपये रोटेक्स लिमिटेडचा आणि 87,000 रुपये विक्स लिमिटेडचा. त्यानंतर सेकंड स्टेप आपण करणार आहोत, कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. इज इक्वल टू चिन्ह करून फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. मेंटेनेबल प्रॉफिट आपण काढलाय 60%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. सूत्रात किमती टाकून प्रत्येकाच्या कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन करू. रोटेक्सच्या कॉलम मध्ये 60,000 चे 10% इंटू 100 आणि विक्स लिमिटेडच्या कॉलम मध्ये 87,000 चे 10% इंटू 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं. कॅपिटलाइज व्हॅल्यू आली रोटेक्सची 6 लाख रुपये आणि विक्स लिमिटेडची आली 8,70,000 रुपये. ही आपली सेकंड स्टेप आहे. आपण कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. थर्ड स्टेप, व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर, त्यासाठी फॉर्म्युला लिहा. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू रोटेक्स लिमिटेडची आलेली आहे 6 लाख रुपये अपॉन 5,000 इक्विटी शेअर आणि विक्स लिमिटेडची आलेली आहे 8,70,000 रुपये अपॉन 50,000 इक्विटी शेअर्स. कारण दोघांची इक्विटी शेअरची संख्या ही वेगवेगळी आहे.
कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर रोटेक्सचा येतोय 120 रुपीज आणि विक्सचा येतोय 17 रुपीज 40 पैसा, म्हणजे 120 रुपये रोटेक्स लिमिटेडच्या एका शेअरची व्हॅल्यू आली आणि विक्सची एका शेअरची व्हॅल्यू आली 17 रुपये 40 पैसे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. दोन कंपन्यांचा डेटा दिलेला असल्यामुळे आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. इथे आपला 7वा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. स्टेटमेंट काढला आपण. स्टेटमेंट मध्ये फर्स्ट कॅल्क्युलेशन ऍव्हरेज प्रॉफिटचं केलं नेहमीप्रमाणे. त्यानंतर प्रेफरन्स डिव्हिडंड जो द्यायचा होता तो ऍव्हरेज प्रॉफिट मधून मायनस केला आणि मेंटेनेबल प्रॉफिट काढला. त्यानंतर कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केली. त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू काढली. असा 3 स्टेप मध्ये आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. एका शेअर्सची व्हॅल्यू रोटेक्सची आली 120 रुपये आणि विक्स लिमिटेडची आली 17.40 पैसे. व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर रोटेक्स लिमिटेड 120 and Wix Limited 17 rupees 40 पैसा. इथे आपला 7वा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा 8वा प्रॉब्लेम पाहतोय. 7वा आपला कंप्लीट झालेला आहे. 8व्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करतोय. 8वा प्रॉब्लेम मी आधी एक्सप्लेन करते. ऑन 31st December 2019 the balance sheet of Dolphin Limited Delhi disclosed the following position. लायबिलिटी साइडला कॅपिटल आहे इक्विटी शेअर्सचं 4 लाख. त्यानंतर रिझर्व आहे 2,02,000. प्रॉफिट अँड लॉस आहे 1,08,000. डिबेंचर्स आहेत 1 लाख. ट्रेड क्रेडिटर्स आहेत 90,000 आणि बिल्स पेबल आहेत 50,000. ऍसेट साइडला ऍसेट दिलेले आहे, पण ट्रेड डेटरच्या खाली कंसात एक शब्द आहे तो महत्वाचा आहे. ऑल कन्सिडर टू बी गुड, म्हणजे बॅड डेट्स नाहीये. आपण डेटर्सची जी अमाऊंट आहे 2,75,000 रुपये ती पूर्णपणे कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला ऍसेटच्या किमती दिलेल्या आहेत रिव्हॅल्यू झालेल्या. बिझनेस प्रिमायसेस 1,95,000, मशिनरी 1,35,000, फर्निचर अँड फिक्स्चर 20,000, गुडविल 50,000 आणि स्टॉक इन ट्रेड 1,05,000. मग बाकीच्या ज्या ऍसेट्स आहेत बॅलन्स शीटच्या त्या आपण ऍज इट इज घेणार, म्हणजे डेटर्स 2,75,000 घेणार आणि कॅश इन हँड 20,000 घेणार. त्यानंतर 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे नेट प्रॉफिट. हा आपल्याला दुसऱ्या मेथडसाठी लागणार आहे. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना नेट प्रॉफिटची गरज आहे म्हणून नेट प्रॉफिट दिलेला आहे. तो दुसऱ्या मेथडसाठी लागणार आहे. ऑफ विच 20% वेअर ट्रान्सफर टू रिझर्व, दिस पोर्शन बीइंग कन्सिडर रिझनेबल इन द industry in which company is engaged and where fair return on investment may be taken at 20%. रिझर्वला जो भाग ट्रान्सफर केला ऍव्हरेज प्रॉफिटचा तो आहे 20% आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पण दिलेला आहे आपल्याला 20%. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट व्हॅल्युएशन ऑफ इच इक्विटी शेअर सेपरेटली, इग्नोर टॅक्सेशन ऍज पर नेट ऍसेट मेथड, यील्ड बेसिस मेथड अँड फेअर व्हॅल्यू मेथड. 3 मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग आपण सोल्युशनला सुरुवात करू. अगोदर घ्या नेट ऍसेट मेथड. नेट ऍसेट मेथड. नेट ऍसेट मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आवाज येत नाहीये का?